पुस्तकाची सुरुवात लेखकाच्या जेम्स क्लिअरच्या आयुष्यातील एका अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी प्रसंगाने होते. हायस्कूलच्या दुसऱ्या वर्षात असताना एका बेसबॉल सामन्यादरम्यान जेम्सच्या चेहऱ्यावर सहकाऱ्याच्या हातातून सटकलेली बॅट अत्यंत वेगाने आदळली. हा आघात इतका भयंकर होता की त्याचे नाक चेपले गेले, कवटीला तडे गेले आणि डोळ्यांच्या खोबणीला इजा झाली. मेंदूला सूज आल्यामुळे त्यांना कोमात जावे लागले. या अपघातातून सावरणे ही एक लांब आणि वेदनादायक प्रक्रिया होती, परंतु यातूनच जेम्सला लहान सवयींचे महत्त्व समजले. कॉलेजमध्ये गेल्यावर आपले आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांनी छोट्या छोट्या सवयींवर लक्ष केंद्रित केले. उदाहरणार्थ, रोज लवकर झोपणे, खोली स्वच्छ ठेवणे आणि नियमित अभ्यास करणे. या किरकोळ वाटणाऱ्या सवयींनी त्यांना त्यांच्या आयुष्यावर ताबा मिळाल्याची भावना दिली. 6 वर्षांनंतर एकेकाळी कोमात असलेला हा मुलगा विद्यापीठाचा उत्कृष्ट ॲथलीट म्हणून निवडला गेला. या अनुभवातून लेखकाने हे सिद्ध केले की रातोरात मिळणारे यश हे एक मिथक आहे. खरी प्रगती ही लहान, सातत्यपूर्ण बदलांमुळे होते, जे कालांतराने मोठे परिणाम देतात. भाग 1. मूलभूत तत्त्वे. या विभागात लेखकाने सवयी कशा काम करतात आणि त्या आपल्या यशासाठी का महत्त्वाच्या आहेत याचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये सर्वप्रथम त्याने दिलेला आहे 1% सुधारणेचा नियम, द 1% रूल. ब्रिटिश सायकलिंग टीमचे उदाहरण देऊन लेखक या तत्वाची सुरुवात करतात. 100 वर्षांच्या अपयशानंतर या टीमने डेव्ह ब्रेसफोर्ड यांच्या नेतृत्वाखाली एक रणनीती वापरली. तिचं नाव होतं किरकोळ नफ्याचे एकत्रीकरण. त्यांनी सायकलच्या सीटपासून ते उशीपर्यंत प्रत्येक गोष्टीत फक्त 1% सुधारणा केली. याचा परिणाम असा झाला की काही वर्षातच त्यांनी ऑलिम्पिक आणि टूर द फ्रान्समध्ये ऐतिहासिक विजय मिळवले. लेखक म्हणतात, जर तुम्ही रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही 37 पटीने अधिक चांगले व्हाल. याउलट जर तुम्ही रोज 1% खराब कामगिरी केली तर तुमची प्रगती शून्यावर येईल. सवयी या स्वसुधारणेचे चक्रवाढ व्याज आहेत. कंपाऊंडिंग इंटरेस्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट यालाच म्हणतात. प्लुटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल. अनेकदा आपण सवयी करतो पण लगेच परिणाम दिसत नाहीत म्हणून सोडून देतो. लेखक त्याला बर्फाचे उदाहरण देऊन स्पष्ट करतात. बर्फ वितळण्यासाठी तापमान विशिष्ट पातळीपर्यंत वाढावे लागते. तोपर्यंत केलेले प्रयत्न वाया जात नाहीत तर ते साठवले जातात. यशाचा मार्ग हा सरळ रेषेत नसतो. सुरुवातीला पदरी निराशा पडू शकते, पण सातत्य ठेवल्यास अचानक मोठे बदल दिसतात. ध्येय विसरा, सिस्टीमवर लक्ष केंद्रित करा. लेखक एक क्रांतिकारी विचार मांडतात. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या पातळीपर्यंत उंचावत नाही तर तुमच्या सिस्टीमच्या पातळीपर्यंत खाली येता. विजयी आणि पायाभूत लोकांचे ध्येय सारखेच असते, उदाहरणार्थ शर्यत जिंकणे, पण फरक त्याच्या सिस्टीममध्ये असतो. ध्येय हे फक्त दिशा देतात, पण प्रगती ही प्रक्रियेतून होते. म्हणून निकालाचा विचार करण्यापेक्षा रोजच्या सवयींवर लक्ष द्या. ओळख आणि सवयी. सवयी बदलणे कठीण असते कारण आपण चुकीच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो. बदलांचे 3 स्तर आहेत. पहिला आहे परिणाम, म्हणजे काय मिळते, आउटकम्स. दुसरा आहे प्रक्रिया, काय करता, प्रोसेस. तिसरा आहे ओळख, तुमचा स्वतःवरचा विश्वास, आयडेंटिटी. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तो तुमच्या ओळखीचा भाग बनतो. उदाहरणार्थ, मला पुस्तक वाचायचे आहे असे म्हणण्यापेक्षा मी वाचक आहे असे म्हणणे जास्त प्रभावी आहे. प्रत्येक वेळी तुम्ही एखादी कृती करता तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करत असता की तुम्ही कोण आहात. प्रत्येक कृती हे तुमच्या नवीन ओळखीसाठी दिलेले एक मत आहे. सवयी कशा तयार होतात? कोणतीही सवय 4 टप्प्यातून जाते. 1. संकेत, क्यू, मेंदूला कृती करण्यासाठी मिळणारा इशारा. 2. तळमळ, बदलाची इच्छा किंवा प्रेरणा. 3. प्रतिसाद, प्रत्यक्ष कृती किंवा सवय. 4. बक्षीस, कृतीनंतर मिळणारे समाधान. या 4 टप्प्यांवरूनच लेखकाने वर्तणुकीतील बदलांचे 4 नियम तयार केले आहेत. 1. ते स्पष्ट करा. 2. ते आकर्षक करा. 3. ते सोपे करा. 4.
ते समाधानकारक करा. जेम्स क्लिअर यांचे हे पुस्तक केवळ प्रेरणादायी भाषणबाजी करत नाही, तर ते विज्ञानावर आधारित व्यावहारिक उपाय देते. लेखकाने स्वतःच्या अनुभवाचा वापर करून हे सिद्ध केले आहे की मोठे यश मिळवण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते, तर रोजच्या लहान बदलांची गरज असते. बऱ्याचदा सेल्फ हेल्प पुस्तकांमध्ये फक्त कृतीवर भर दिला जातो, पण क्लिअर यांनी आयडेंटिटी म्हणजेच आपण स्वतःला काय मानतो यावर दिलेला भर खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला सिगारेट सोडायची असेल, तर मी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणण्यापेक्षा मी सिगारेट ओढत नाही, आय एम नॉट अ स्मोकर असे म्हणणे मानसिकदृष्ट्या जास्त परिणामकारक ठरते. हा मुद्दा विचार करायला लावतो. लेखकाने न्यूरोसायन्स आणि मानसशास्त्राचा आधार घेत हॅबिट लूप, ज्या मगाशी सांगितल्या, क्यू, क्रॅव्हिंग, रिस्पॉन्स, रिवॉर्ड, अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. यामुळे वाचकाला आपल्या सवयींचे मूळ कारण समजण्यास मदत होते. पुस्तकाची भाषा अत्यंत प्रवाही आहे. ब्रिटिश सायकलिंग टीम, मॅकडॉनल्ड्स आणि लेखकाची स्वतःची गोष्ट यासारखी उदाहरणे पुस्तकाला रंजक बनवतात. वाचकांसाठी हे तत्वज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, कारण आपल्या दैनंदिन जीवनातील शिस्त आणि संयमाशी जोडले आहे. ॲटॉमिक हॅबिट्सचा हा सुरुवातीचा भाग आपल्याला सांगतो की यशाची गुरुकिल्ली संयम आणि सातत्य यामध्ये आहे. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल, तर निकालावर लक्ष केंद्रित न करता रोजच्या लहान सवयींवर आणि स्वतःच्या ओळखीवर काम करणे आवश्यक आहे. हे पुस्तक प्रत्येकासाठी, मग तो विद्यार्थी असो, व्यावसायिक असो किंवा गृहिणी, अत्यंत मार्गदर्शक आहे. लेखक जेम्स क्लिअर यांनी वर्तणुकीतील बदलासाठी 4 मुख्य नियम सांगितले आहेत. पहिला नियम, ते स्पष्ट करा, मेक इट ऑब्व्हियस. बऱ्याचदा आपल्या सवयी इतक्या स्वयंचलित होतात की आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे जाणीव निर्माण करणे. पॉइंटिंग अँड कॉलिंग. लेखकाने जपानी रेल्वेचे उदाहरण दिले आहे. तिथले कर्मचारी प्रत्येक गोष्टीकडे बोट दाखवून मोठ्याने ओरडून त्याची स्थिती सांगतात. उदाहरणार्थ, सिग्नल ग्रीन आहे. यामुळे चुका होण्याचे प्रमाण 85% कमी होते. आपल्या आयुष्यातही आपण हे करू शकतो. सवयी बदलण्याआधी हॅबिट स्कोर कार्ड बनवून दिवसभरातील आपल्या सवयींची यादी करा आणि त्या चांगल्या आहेत की वाईट हे तपासा. 2. अंमलबजावणीचा हेतू. अनेक लोक मला व्यायाम करायचा आहे असे मोघम ठरवतात, पण ते कधी आणि कुठे करणार हे ठरवत नाहीत. लेखकाने संशोधनाच्या आधारे सांगितले आहे की जेव्हा मी अमुक अमुक वाजता अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक कृती करेन असे लिहून काढले, तेव्हा ती गोष्ट करण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढली. स्पष्टता ही यशाची गुरुकिल्ली आहे. तिसरं, हॅबिट स्कॅटिंग. 3. हॅबिट स्टॅकिंग. नवीन सवय लावण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या जुन्या सवयीला नवीन सवयींशी जोडणे. याचे सूत्र आहे, सध्याच्या सवयीनंतर मी अमुक अमुक करेन, जी नवीन सवय असेल. उदाहरणार्थ, सकाळी कॉफी ओतल्यानंतर म्हणजे ही तुमची जुनी सवय आहे. मी 1 मिनिट ध्यान करेन, ही जी नवी सवय आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ, सकाळी कॉफी ओतल्यानंतर मी 1 मिनिट ध्यान करेन. हे डिडोरेक्ट इफेक्ट वर आधारित आहे, जिथे एक कृती दुसऱ्या कृतीला जन्म देते. 4. वातावरण निर्मिती, एन्व्हायरमेंट डिझाईन. इच्छाशक्तीपेक्षा वातावरण जास्त महत्त्वाचे असते. जर तुम्हाला पाणी जास्त प्यायचे असेल, तर पाण्याची बाटली नजरेसमोर ठेवा. लेखक म्हणतात, तुम्हाला तुमची सवय स्पष्ट आणि दृश्य करावी लागेल. नियम उलटा करा, ते अदृश्य करा. मेक इट इनव्हिजिबल. वाईट सवय मोडण्यासाठी त्यास कारणीभूत ठरणारे संकेत लपवा. जर मोबाईलमुळे अभ्यास होत नसेल, तर तो दुसऱ्या खोलीत ठेवा. आत्मसंयम ही एक अल्पकालीन रणनीती आहे, पण वातावरण बदलणे ही दीर्घकालीन रणनीती आहे. दुसरा नियम, आपण जे 4 नियम पाहणार आहोत त्यातला हा दुसरा नियम, ते आकर्षक करा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. हा नियम मेंदूतील डोपामाइन या रसायनाशी संबंधित आहे. कोणतीही सवय तेव्हाच लागते
तेव्हा ती आपल्याला आकर्षक वाटते किंवा त्यातून मिळणाऱ्या बक्षिसाची अपेक्षा असते. डोपामाइन आणि अपेक्षा. मेंदूला प्रत्यक्ष बक्षीस मिळण्यापेक्षा त्या बक्षिसाची अपेक्षा करण्यात जास्त आनंद मिळतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो तेव्हा डोपामाइनची पातळी वाढते, पण तीच आपल्याला कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे सवयींना आकर्षक बनवणे गरजेचे आहे. टेम्पटेशन बंडलिंग. या पद्धतीत तुम्हाला कराव्या लागणाऱ्या गोष्टीला तुम्हाला करायला आवडणाऱ्या गोष्टीशी जोडायचे असते. उदाहरणार्थ, एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने स्वतःची सायकल लॅपटॉपला जोडली. जोपर्यंत तो सायकल चालवत होता तोपर्यंतच नेटफ्लिक्स चालू राहत असे. म्हणजेच व्यायामाची गरज नेटफ्लिक्सच्या सवयीशी जोडली, जी त्याची आवडती सवय होती. समाज आणि संस्कृतीचा प्रभाव. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांच्या सवयींचे आपण अनुकरण करतो. आपण प्रामुख्याने 3 गटांचे अनुकरण करतो. 1. जवळचे लोक म्हणजेच कुटुंब आणि मित्र. 2. बहुसंख्य लोक, समाज. 3. शक्तिशाली लोक, ज्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे असे लोक. जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर अशा लोकांच्या गटात सामील व्हा जिथे वाचन करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कळपाच्या विरोधात जाण्यापेक्षा चुकीचे असूनही कळपासोबत राहणे मानवाला जास्त सुरक्षित वाटते. नियम उलटा करा, ते अनाकर्षक करा. वाईट सवय सोडण्यासाठी त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन बदला. उदाहरणार्थ, मला सिगारेट सोडावी लागेल असे म्हणण्यापेक्षा सिगारेट सोडल्यामुळे माझी ऊर्जा वाढेल आणि माझे पैसे वाचतील असा विचार करा. वाईट सवयींच्या फायद्यांपेक्षा तोट्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना अनाकर्षक बनवा. इच्छाशक्तीच्या मिथकाचा नाश. या 2 नियमांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने इच्छाशक्ती आणि प्रेरणा यावरील आपला अतिविश्वास कमी केला आहे. बरेच लोक मानतात की माझ्याकडे सेल्फ कंट्रोल नाही म्हणून मी अपयशी ठरतो. पण क्लिअर सांगतात की यशस्वी लोक इच्छाशक्तीचा वापर करत नाहीत, तर ते त्यांचे वातावरण असे तयार करतात की त्यांना इच्छाशक्ती वापरण्याची गरजच पडत नाही. हा विचार खूप दिलासादायक आणि व्यावहारिक आहे. नियोजनाचे महत्त्व. मी उद्या व्यायाम करेन आणि मी उद्या सकाळी 7 वाजता जिममध्ये व्यायाम करेन यातील फरक लेखकाने अंमलबजावणीचा हेतू या संकल्पनेतून स्पष्ट केला आहे. हे साधे वाटणारे तंत्र प्रत्यक्षात खूप प्रभावी ठरते, कारण ते तुमच्या मेंदूला एक आज्ञा देते. सामाजिक दबावाचा सकारात्मक वापर. दुसऱ्या नियमात पीअर प्रेशरचा सकारात्मक वापर कसा करावा हे लेखकाने सुरेख मांडले आहे. आपण सहसा सामाजिक दबावाला नकारात्मक मानतो, पण जर आपण योग्य समूहात, उदाहरणार्थ रनिंग ग्रुप किंवा बुक क्लबमध्ये सामील झालो तर हाच दबाव आपल्याला शिस्तबद्ध बनवू शकतो. पुस्तकाचे हे दोन भाग अत्यंत कृतीप्रवण आहेत. पहिला नियम तुम्हाला तुमच्या वातावरणाचा आर्किटेक्ट बनायला शिकवतो, तर दुसरा नियम तुमच्या मेंदूला चांगल्या सवयींच्या प्रेमात पाडण्यास मदत करतो. जर तुम्हाला नवीन सवय सुरू करायची असेल तर ती स्पष्ट आणि आकर्षक कशी करता येईल याचा विचार करणे हीच यशाची पहिली पायरी आहे. वर्तणुकीतील बदलाच्या 4 नियमांपैकी पुढचे 2 नियम हे प्रत्यक्ष कृती आणि सातत्य टिकवून ठेवण्यावर भर देतात. तिसरा नियम पाहूया आता. तो आहे ते सोपे करा. मेक इट इझी. हा नियम मानवी स्वभावाच्या कमीत कमी श्रमाचा नियम, लॉ ऑफ लिस्ट इफोर्ट या तत्वावर आधारित आहे. मानव नैसर्गिकरित्या अशाच गोष्टींकडे आकर्षित होतो ज्यासाठी कमीत कमी ऊर्जा खर्च करावी लागते. 1. घर्षण कमी करा. रिड्यूस फ्रिक्शन. जर तुम्हाला एखादी सवय लावायची असेल तर त्यातील अडथळे कमी करा. जेम्स क्लिअर म्हणतात की तुम्हाला तुमची सवय सोपी करावी लागेल जेणेकरून ती करण्याचा आळस येणार नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सकाळी व्यायाम करायचा असेल तर तुमचे व्यायामाचे कपडे आदल्या रात्रीच काढून ठेवा. या उलट वाईट सवय मोडायची असेल तर अडथळे वाढवा. टीव्ही पाहणे कमी करायचे असेल तर प्रत्येक वापरानंतर रिमोटच्या बॅटऱ्या काढून ठेवा किंवा टीव्ही अनप्लग करून ठेवा. 2 मिनिटांचा नियम. हा या भागातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही नवीन सवय सुरू करता तेव्हा ती 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण झाली पाहिजे. रोज रात्री वाचन करणे.
ऐवजी फक्त एक पान वाचणे, 30 मिनिटे योगा करणे ऐवजी फक्त योगा मॅट बाहेर काढणे. या मागचा उद्देश असा आहे की सवय परिपूर्ण परफेक्ट करण्याआधी ती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. एकदा का तुम्ही सुरुवात करण्याची कला साध्य केली की पुढचा प्रवास सोपा होतो. निर्णायक क्षण, डिसिसिव्ह मुवमेंट. दिवसभरात असे काही छोटे क्षण असतात जे तुमचे पुढचे काही तास ठरवतात. उदाहरणार्थ, घरी आल्यावर तुम्ही व्यायामाचे कपडे घालता की सोफ्यावर बसून टीव्ही बघता. हा एक निर्णायक क्षण आहे. या क्षणावर ताबा मिळवणे म्हणजे यशाकडे जाणे होय. चौथा नियम, ते समाधानकारक करा. मेक इट सॅटिस्फाईंग. पहिल्या 3 नियमांमुळे तुम्ही एखादी सवय साध्य करण्याची शक्यता वाढते, तर चौथ्या नियमामुळे ती सवय पुन्हा करण्याची शक्यता वाढते. नियम साधा आहे. ज्या गोष्टींचे बक्षीस मिळते ती गोष्ट पुनरावृत्ती केली जाते. तत्काळ समाधानाची गरज. मानवी मेंदू असा तयार झाला आहे की त्याला भविष्यातील फायद्यांपेक्षा तत्काळ मिळणारे सुख जास्त प्रिय असते. वाईट सवयींचे परिणाम भविष्यात वाईट असतात पण तत्काळ सुख देतात. चांगल्या सवयींचे परिणाम भविष्यात चांगले असतात पण सध्या त्रासदायक वाटतात. त्यामुळे चांगल्या सवयीनंतर स्वतःला छोटेसे बक्षीस देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, कराचीत हात धुण्याची सवय लावण्यासाठी सेफगार्ड साबणाचा वापर केला गेला, ज्याचा सुवास लोकांना खूप आवडला आणि हात धुणे ही एक समाधानकारक क्रिया बनली. 2. सवय ट्रॅक करणे. तुमच्या प्रगतीचे दृश्य पुरावे हे सर्वात मोठे समाधान असते. पेपर क्लिप स्ट्रॅटेजी. एका सेल्समनने आपल्या टेबलावर 2 बरण्या ठेवल्या होत्या. एकीत 120 पेपर क्लिप्स होत्या आणि दुसरी रिकामी होती. प्रत्येक फोन कॉल नंतर तो एक क्लिप रिकाम्या बरणीत टाकत असे. जोपर्यंत सर्व क्लिप संपत नाहीत तोपर्यंत तो काम करत असे. साखळी तोडू नका. डोंट ब्रेक द चेन. कॅलेंडरवर रोजच्या सवयीसाठी फुली मारणे. जेव्हा तुम्ही सलग फुल्यांची साखळी पाहता तेव्हा ती साखळी न तोडणे हेच तुमचे ध्येय बनते. कधीही 2दा चुकवू नका. एखाद्या दिवशी सवय मोडणे स्वाभाविक आहे, पण सलग 2 दिवस ती मोडू देऊ नका. पहिली चूक तुम्हाला संपवत नाही, पण दुसरी चूक नवीन सवयींची सुरुवात करते. नियम उलटा करा. ते असमाधानकारक करा. वाईट सवयींसाठी अकाउंटेबिलिटी पार्टनर नेमा. जर तुम्ही सवय मोडली तर तुम्हाला काहीतरी दंड भरावा लागेल किंवा तुमची प्रतिष्ठा कमी होईल अशी रचना करा. उदाहरणार्थ, ब्रायन हॅरिसने वजन कमी करण्यासाठी करार केला होता की जर त्याने व्यायाम चुकवला तर त्याला त्याच्या ट्रेनरला $200 द्यावे लागतील. यामधील तिसरा नियम हा अत्यंत वास्तववादी आहे. आपण बऱ्याचदा मोठे ध्येय ठेवतो आणि सुरुवातीलाच खूप मेहनत करण्याचा प्रयत्न करतो, पण क्लिअर सांगतात की स्टँडर्डाइज बिफोर यू ऑप्टिमाइज. सुधारण्याआधी सवय अंगवळणी पाडा. हा सल्ला विशेषतः ज्यांना गोष्टी लांबणीवर टाकण्याची सवय आहे त्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे. चौथा नियम हा मानवी उत्क्रांती आणि मेंदूच्या रचनेवर प्रकाश टाकतो. आपल्याला तत्काळ सुख का हवे असते हे समजल्यामुळे आपण आपल्याच मेंदूला कसे फसवून चांगल्या सवयी लावायच्या हे शिकू शकतो. हॅबिट ट्रॅकिंग हे प्रगती मोजण्यासाठी उत्तम आहे, पण लेखकाने गुड हार्ट्सचा नियम सांगून एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे. जेव्हा मोजमाप हेच लक्ष बनते तेव्हा ते चांगले मोजमाप राहत नाही. म्हणजे केवळ वजन काट्यावरचा आकडा कमी करणे हे ध्येय बनले तर आपण चुकीच्या मार्गाने, उदाहरणार्थ उपाशी राहून वजन कमी करू शकतो. हे भान ठेवणे महत्त्वाचे आहे. ॲटॉमिक हॅबिट्सचा हा उत्तरार्ध आपल्याला सांगतो की यशाचा मार्ग हा केवळ इच्छाशक्तीचा नसून रचनेचा आहे. जर तुम्ही तुमचे वातावरण आणि दिनचर्या अशी बनवली की चांगल्या सवयी करणे सोपे आणि समाधानकारक होईल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही तर ती अंमलात आणण्यासाठी एक परिपूर्ण आराखडा देते. या पुस्तकाचे एकंदरीत सार मोठे यश हे एका रात्रीत मिळत नाही, तर ते अणु एवढ्या लहान पण सातत्यपूर्ण सवयींचे विशाल परिणाम असते. या पुस्तकाचा शेवटचा भाग, ज्यामध्ये प्रगत तंत्रे आणि परिशिष्ट
हे दिलं आहे. हा वाचकाला केवळ सवयी लावण्यापुरते मर्यादित न ठेवता त्या सवयींच्या माध्यमातून उत्कृष्टता कशी गाठायची यावर प्रकाश टाकतो. त्यापैकी पहिलं आहे प्रगत तंत्रे. त्यामध्ये लेखक सांगतात, आपली प्रतिभा ओळखा. लेखक म्हणतात की जनुके तुमचे नशीब ठरवत नाहीत, पण ते तुमच्या संधीचे क्षेत्र ठरवतात. जर तुम्ही तुमच्या स्वभावानुसार आणि नैसर्गिक क्षमतेनुसार क्षेत्र निवडले तर सवयी पाळणे सोपे जाते. अशा क्षेत्रात खेळा जिथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. जर तुमच्याकडे नैसर्गिक उंची असेल तर बास्केटबॉल निवडणे ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सवयी तुमच्या नैसर्गिक गुणांना पूरक असायला हव्यात. दुसरा, गॉल्डीलॉक्सचा नियम. आपल्याला एखादी गोष्ट करण्याचा कंटाळा कधी येतो? जेव्हा ती खूप सोपी असते, आणि आपण ती कधी सोडतो? जेव्हा ती खूप कठीण असते. मानवी मेंदूला तेव्हाच सर्वात जास्त आनंद मिळतो जेव्हा तो त्याच्या क्षमतेच्या अगदी काठावर काम करतो. म्हणजेच जे काम ना खूप सोपे आहे ना खूप कठीण, जे अगदी योग्य आहे, तिथेच तुमची एकाग्रता सर्वाधिक असते. यालाच गोल्डीलॉक्स झोन म्हणतात. कंटाळ्यावर मात करणे. सवयींचा सर्वात मोठा धोका हा अपयश नसून कंटाळा हा आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपली सवय बनते तेव्हा त्यातील नाविन्य संपते. यशस्वी लोक आणि इतरांमधील फरक हा आहे की यशस्वी लोक कंटाळा आला तरीही तीच कृती वारंवार करत राहतात. व्यायाम करणे जेव्हा ड्युटी वाटते तेव्हाच खरा चॅम्पियन घडतो. सवयींचे पुनरावलोकन आणि सुधारणा. सवयींमुळे आपण स्वयंचलित होतो, पण यामुळे आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करू शकतो. म्हणूनच लेखकाने ॲन्युअल रिव्ह्यू आणि इंटिग्रिटी रिपोर्ट या संकल्पना मांडल्या आहेत. यामुळे तुम्हाला समजते की तुम्ही कुठे चुकत आहात आणि तुम्हाला कुठे सुधारणा हवी आहे. पुढचा भाग आहे परिशिष्ट. परिशिष्ट भागात लेखकाने वाचकांसाठी काही अत्यंत उपयुक्त आणि व्यावहारिक साधने दिली आहेत. व्यवसाय आणि पालकांसाठी धडे. सवयींचे तत्वज्ञान व्यवसायात उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पालकांनी मुलांमध्ये शिस्त लावण्यासाठी कसे वापरावे याचे संक्षिप्त मार्गदर्शन दिले आहे. 2 मिनिटांच्या नियमांचे महत्त्व. हे तंत्र पुन्हा अधोरेखित केले आहे जेणेकरून वाचक कृतीप्रवण राहतील. हॅबिट ट्रॅकर आणि टेम्पलेट्स. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या लिंकद्वारे वाचक स्वतःचे प्रोग्रेस चार्ट्स डाउनलोड करू शकतात. प्रगत तंत्रे हा भाग वाचकाला जमिनीवर ठेवतो. लेखक हे मान्य करतात की फक्त सवयी लावून तुम्ही जगात सर्वोत्तम होऊ शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या नैसर्गिक क्षमतेची साथ लागते. हा प्रामाणिकपणा या पुस्तकाला इतर पॉझिटिव्ह थिंकिंग पुस्तकांपासून वेगळे पाडतो. कंटाळ्याबद्दलचा लेखकाचा विचार अत्यंत प्रभावी आहे. आपण नेहमी प्रेरणा शोधतो, पण प्रेरणा ही तात्पुरती असते. सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला कंटाळ्याशी मैत्री करावी लागते. हे तत्व समजल्यास एखादी गोष्ट अर्धवट सोडण्याची वृत्ती कमी होऊ शकते. पुस्तकाच्या शेवटी लेखक इशारा देतात की तुमची ओळख इतकी घट्ट करू नका की ती तुम्हाला बदलण्यापासून रोखू शकेल. मी एक खेळाडू आहे असे म्हणण्यापेक्षा मी असा व्यक्ती आहे जो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर आहे असे म्हणणे जास्त चांगले. कारण दुखापतीमुळे खेळ सुटला तरी तुमची ओळख टिकून राहते. ही मानसिक लवचिकता आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. रिव्ह्यू आणि रिफ्लेक्शन हा मार्ग शिकवतो की आंधळेपणाने सवयी पाळणे धोकादायक ठरू शकते. तुमची प्रगती मोजणे आणि वेळोवेळी स्वतःला तपासणे हे अहंकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि खऱ्या सुधारणेसाठी आवश्यक आहे. ॲटॉमिक हॅबिट्सचा हा समारोप भाग केवळ कसे बदलायचे हे सांगत नाही, तर बदल टिकवून कसा ठेवायचा आणि सर्वोत्तम कसे व्हायचे याचा मार्ग दाखवतो. जेम्स क्लिअर यांनी मोठ्या बदलांच्या शक्तीला विज्ञानाची जोड देऊन मानवी आयुष्यात क्रांती घडवण्याचा एक स्पष्ट आराखडा दिला आहे. आजच्या समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे मुलांना शिस्त, चांगल्या सवयी लावणे. पालकांसाठी ही गोष्ट अतिशय जिकिरीची होऊन गेली आहे. अप्रत्यक्षरित्या हे पुस्तक मुलांना शिस्त लावण्यासाठी पालकांनी करावयाच्या काही गोष्टी खूप प्रभावीपणे सांगत आहे. पुस्तकाच्या परिशिष्टात आणि विविध प्रकरणांमधील तत्वांचा आधार घेऊन पालकांनी मुलांमध्ये शिस्त लावण्यासाठी या पुस्तकाचा कसा वापर करावा यावर थोडी चर्चा करूया. मुलांना शिस्त लावणे म्हणजे त्यांना शिक्षा करणे नसून त्यांच्यासाठी अशा सिस्टीम्स तयार करणे आहे
ज्याद्वारे ते नैसर्गिकरित्या चांगल्या सवयींकडे वळतील. हे आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. 1. सांगण्यापेक्षा करून दाखवण्यावर भर. मुले उपदेशापेक्षा निरीक्षणातून जास्त शिकतात. जर पालकांना मुलांमध्ये वाचनाची शिस्त लावायची असेल तर त्यांनी स्वतः मुलांसमोर पुस्तके वाचली पाहिजेत. लेखकाच्या मते आपल्या सवयी आपल्या सामाजिक पर्यावरणातून, विशेषतः आपल्या जवळच्या लोकांकडून येतात. पालकांच्या सवयी हे मुलांसाठी पहिले मॉडेल असते. 2. वातावरणाची पुनर्रचना. शिस्त लावण्यासाठी मुलांना ओरडण्यापेक्षा घरचे वातावरण बदला. याला पहिला नियम ते स्पष्ट करा असे म्हणतात. अभ्यासाची शिस्त. जर मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर अभ्यासाच्या टेबलावर फक्त पुस्तके असावीत. तिथे मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्स नसावेत. खाण्याच्या सवयी. जर मुलांनी फळे खावीत असे वाटत असेल तर फळांची टोपली त्यांच्या नजरेसमोर डायनिंग टेबलच्या मधोमध ठेवा. 2 मिनिटांचा नियम वापरणे. मुलांना सुरुवातीलाच मोठी कामे सांगू नका, कारण त्यामुळे त्यांना कंटाळा येतो. कोणतीही नवीन सवय 2 मिनिटांच्या आवृत्तीत सुरू करा. मुलाला तुझी सगळी खोली साफ कर म्हणण्यापेक्षा फक्त तुझी खेळणी टोपलीत भर असे सांगा. 1 तास अभ्यास कर ऐवजी फक्त एक गणित सोडव किंवा फक्त दप्तर उघडून बस असे सांगा. एकदा सुरुवात झाली की पुढची कृती करणे सोपे होते. 4. हॅबिट स्टॅकिंगचा वापर. मुलांच्या सध्याच्या सवयींना नवीन शिस्तीच्या सवयींशी जोडा. सध्याची सवय झाल्यानंतर मी नवीन सवय करीन, म्हणजेच हे झाल्यानंतर मी हे करेन. उदाहरणार्थ, दुपारचे जेवण झाल्यानंतर जी सध्याची सवय आहे, तू तुझे ताट स्वतः धुवून ठेवशील, जी नवीन सवय. यामुळे मुलांना वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ती सवय त्यांच्या दिनचर्येचा भाग बनते. 5. बक्षीस आणि तात्काळ समाधान. जिथं आपण चौथा नियम वापरणार आहोत, मेक इट सॅटिस्फाईंग. चांगल्या सवयींचे फळ उशिरा मिळते, उदाहरणार्थ अभ्यासाचा निकाल, पण मुलांना तात्काळ समाधान हवे असते. मुलाने शिस्त पाळली की त्याला लगेच बक्षीस द्या किंवा एखादा स्टार चार्ट वापरा. कॅलेंडरवर फुली मारणे किंवा हॅबिट ट्रॅकर वापरणे मुलांसाठी मनोरंजक ठरते. जेव्हा मुले आपली प्रगती डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांना ती टिकवून ठेवण्याची इच्छा होते. 6. ओळखीवर आधारित शिस्त. मुलांना तू शहाणा मुलगा आहेस किंवा तू एक शिस्तप्रिय खेळाडू आहेस अशी ओळख द्या. जेव्हा मुले स्वतःला एक विशिष्ट ओळखीशी जोडून घेतात तेव्हा ते त्या ओळखीला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. खोली आवर म्हणण्यापेक्षा तू एक नीटनेटका मुलगा आहेस ना असे विचारल्यास ते स्वतःच्या ओळखीला जागून काम करण्याची शक्यता जास्त असते. 7. वाईट सवयींचे घर्षण वाढवणे. जर मुले जास्त वेळ टीव्ही बघत असतील किंवा मोबाईल खेळत असतील तर त्या सवयी कठीण करा. उदाहरणार्थ, टीव्हीचा रिमोट उंचावर कपाटात ठेवा. मोबाईलला कठीण पासवर्ड ठेवा किंवा तो पालकांकडे जमा ठेवावा लागेल किंवा विचारूनच घ्यावा लागेल अशी सिस्टीम करा. जेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी जास्त श्रम लागतात तेव्हा मुले आपोआप ती गोष्ट करणे टाळतात. पालकांसाठी हे अत्यंत क्रांतिकारी आहे, कारण ते शिक्षा या संकल्पनेला पर्यावरण आणि सिस्टीम याने बदलून टाकते. जेम्स क्लिअर यांचे हे तंत्र पालकांवरील मानसिक ताण कमी करते. मुलांशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्या सवयींच्या रचनेत बदल केल्यास दीर्घकालीन आणि सकारात्मक शिस्त लागते. हे केवळ मुलांना शिस्त लावत नाही तर पालकांनाही संयमी व्हायला शिकवते. थोडक्यात सांगायचे तर पालकांनी पोलीस न बनता आपल्या घराचे डिझायनर बनावे, जेणेकरून मुले स्वतःहून चांगल्या गोष्टींची निवड करतील. यश ही गाठायची एखादी जागा नसून ती सुधारण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. तुम्ही तुमच्या सिस्टीमवर लक्ष केंद्रित करा, मग निकाल आपोआप मिळतील. हे पुस्तक वाचून संपवणे ही पहिली पायरी आहे, पण त्यात सांगितलेल्या 2 मिनिटांच्या नियमापासून सुरुवात करणे ही खरी प्रगती आहे. धन्यवाद.